Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्यानंतर अपयशी ठरल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे अर्थात वंचित बहुजन आघाडी म्हणून एकला चोरोची भूमिका घेतली आणि त्यांचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली। आता राज्यातल्या अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून अर्थात प्रकाश आंबेडकरांकडून त्यांचे उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत। परंतु राज्यातल्या 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांचा मॅटर झालाय। आता तो मॅटर कसा झालाय? काही ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे, काही ठिकाणी वंचितच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी वंचितने त्यांचे उमेदवार बदलून दुसऱ्या एका उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे 9 मतदारसंघांमध्ये झालेल्या क्रायसिसमुळे प्रकाश आंबेडकरांचा लोकसभेचा प्लॅन फसलाय का असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। त्याचबरोबर ते 9 मतदारसंघ कोणते आहेत आणि कोणत्या मतदारसंघामध्ये वंचितची कुठली अडचण झाली या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। राज्यातल्या 9 मतदारसंघांमधला एक पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ। संभाजीनगर लोकसभेमध्ये MIM कडून इम्तियाज जलील, महायुतीकडून संदीपान भुमरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे मागच्या निवडणुकीत वंचित आणि MIM या युतीमुळे इम्तियाज जलील यांचा विजय झालेला होता। त्यामुळे यावेळेस किराडपुरा आणि बेगमपुरा या 2 महत्त्वाच्या ठिकाणी नगरसेवक राहिलेले काँग्रेसचे माजी नेते अफसर खान यांना वंचितने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। परंतु कालपर्यंत वंचितचा AB फॉर्म अद्यापही अफसर खान यांना मिळालेला नव्हता। परंतु जी ताजी माहिती आमच्याकडे आलेली आहे त्यानुसार वंचितचा AB फॉर्म न मिळाल्याचा आरोप करत अफसर खान यांनी संभाजीनगर लोकसभेसाठी अपक्ष अर्ज भरलेला आहे। याचा अर्थ काय? तर संभाजीनगर लोकसभेसाठी आता वंचितचा उमेदवार नसणार आहे। दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांनी गंगापूरमध्ये सभा घेतली आणि या सभेतून त्यांनी अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर या 2 आंबेडकरी उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे कुठेतरी प्रकाश आंबेडकरांनी संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यासाठी उमेदवार देणं टाळलं का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। त्या दुसरा मतदारसंघ जो आपला महत्त्वाचा आहे तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ। शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शरद पवार, अजित पवार या दोन्ही नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे। परंतु इथे वंचितचा क्रायसिस कसा झाला होता? तर पुण्यातले मंगलदास बांदल यांना वंचितने सुरुवातीला उमेदवारी जाहीर केली होती, त्यांचं नाव जाहीर केलं होतं। परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंगलदास बांदल यांचे काही फोटो व्हायरल झाले। त्याचबरोबर इकडे वंचितची उमेदवारी जाहीर झालेली असताना पुण्यातल्या भाजपच्या कार्यक्रमाला मंगलदास बांदल यांनी हजेरी लावल्याचा मुद्दा समोर आला। त्यावरून विरोधकांनी वंचितवरती आरोप केले। त्याचबरोबर पुण्यातल्या काही गुंडांशी संबंध असल्याचा आरोप देखील मंगलदास बांदल यांच्यावरती करण्यात आला आणि परिणामी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बॅकफूटला जावं लागलं। त्यामुळं आणि प्रकाश आंबेडकर हे शिरूरमध्ये मंगलदास बांदल यांच्यावरती होत असलेल्या आरोपांना मॉनिटर करत होते। तोपर्यंत अजित पवार यांच्या गाडीतून मंगलदास बांदल हे मुंबईला गेले असा सुद्धा आरोप करण्यात आला। काही भाजपच्या सोबतचे फोटो मी जसं सांगितल्याप्रमाणे आणि या सगळ्या प्रकरणामुळे वंचित कुठेतरी अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि परिणामी प्रकाश आंबेडकर यांनी मंगलदास बांदल यांची उमेदवारी जी आहे ती मागे घेतली आणि तिथे आफताब शेख जे अपक्ष उमेदवार होते त्यांना वंचितकडून अचानक उमेदवारी देण्यात आली। आता मंगलदास बांदल ज्यांची वंचितने उमेदवारी रद्द केली होती त्यांनी थेट महायुतीला पाठिंबा दिला, म्हणजेच शिवाजीराव आढळराव यांना पाठिंबा दिला। त्यामुळे संभाजीनगर, शिरूर आणि त्यानंतर आता सोलापूरमध्ये निवडणूक जी आहे ती काँग्रेस आणि भाजप या 2 थेट राष्ट्रीय पक्षांमध्ये होत आहे। भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघ यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे कारण 2019 मध्ये इथून प्रकाश आंबेडकर विरुद्ध सुशीलकुमार शिंदे विरुद्ध जय सिद्धेश्वर स्वामी अशी तिरंगी लढत झालेली होती आणि ही लढत ही प्रकाश आंबेडकर तिथून निवडणूक लढलेले असल्यामुळं ही निवडणूक वंचितसाठी महत्त्वाची होती। त्यामुळे वंचितकडून तिथे राहुल गायकवाडांना जी आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती। परंतु माझ्या उमेदवारीमुळे भाजपला फायदा होईल आणि राम सातपुते इथून जिंकू शकतात, प्रणिती शिंदे यांचा पराभव होईल, त्यामुळे भाजपच्या विजयात मला हातभार लावायचा नाही
असा आरोप वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी केला आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता माघार घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला, काँग्रेसला पाठिंबा दिला, प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये आतिश बनसोडे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. असंच काहीसं जळगावमध्ये सुद्धा झालं. जळगावमध्ये वंचितने प्रफुल्ल लोढा या व्यक्तीला उमेदवारी दिलेली होती, परंतु मी निवडून येऊ शकत नाही, माझी तेवढी क्षमता नाही असं प्रफुल्ल लोढा यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन करून सांगितलं आणि त्यानंतर प्रफुल्ल लोढा यांनी जळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर वंचित कुठेतरी जळगावमध्ये सुद्धा बॅकफुटवर आली का अशी चर्चा सुरू झाली, परंतु प्रकाश आंबेडकरांनी लोढांची माघार मान्य केली आणि तिथून युवराज जाधव यांना निवडणुकीमध्ये पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता दिंडोरी जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथून केंद्रीय मंत्री भारती पवार ह्या खासदार आहेत. तिथे सुद्धा वंचितकडून गोविंद बर्डे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं, त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. इथे सुद्धा वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली, गोविंद बर्डे त्यांचं नाव होतं आणि त्यानंतर वंचितने मालती थाविल या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आणि असंच काही अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. 29 वर्षीय प्राजक्ता पिल्लेवान या तरुणीला प्रकाश आंबेडकर यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं, परंतु ज्या वेळेला आनंदराज आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर वंचितचं आणि रिपब्लिकन सेना जे आनंदराज आंबेडकर यांचा पक्ष आहे या दोन्ही पक्षांमध्ये लेटर वार रंगलं. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी प्राजक्ता पिल्लेवान यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यांचे सख्खे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं अनेक मतदारसंघांमध्ये ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर यांना उमेदवार मागे घेण्याची वेळ आली तशीच काहीशी उमेदवारी मागे घेण्याची वेळ ही अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर यांना आली. त्यांनी त्यांच्या भावांना म्हणजेच आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला. आता रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शंकर चहांदे यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती, परंतु अचानक वंचितने शंकर चहांदे यांचा जो पाठिंबा आहे तो मागे घेतला आणि ऐनवेळी जे अधिकारी राहिलेले होते किशोर गजबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीकडून घेण्यात आला. परिणामी वंचितना त्यांचा उमेदवार मागे घ्यावा लागला आणि गजबिये यांना पाठिंबा द्यावा लागला. यवतमाळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. तिथे राजश्री पाटील ज्या हेमंत पाटलांच्या पत्नी रिंगणात आहेत, दुसरीकडून शिवसेनेचे सुभाष देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिथे सुद्धा वंचितने सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती, परंतु उमेदवाराने अचानक माघार घेतली. त्यामुळे आंबेडकरांची पुन्हा एकदा अडचण झाली आणि अभिजित राठोड तिथून या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. आता इंटरेस्टिंग हे कशासाठी आहे की वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली, अभिजित राठोड यांना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली, परंतु अभिजित राठोड यांचा अर्ज जो आहे उमेदवारी अर्ज जो आहे तो छाननीत बाद झाला. आता अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर वंचितने अपक्ष उमेदवार असलेल्या अनिल राठोड यांना पाठिंबा दिला. त्यामुळं एका उमेदवारीवरती 3 जे उमेदवार होते त्यांचं आपल्याला चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर जो मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ आहे इथे सुद्धा वंचितच्या उमेदवाराचा क्रायसिस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अबुल खान जे आहेत त्यांना उत्तर मध्य मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून वंचितने उमेदवारी जाहीर केलेली होती, परंतु उत्तर मध्यमधून वंचितने थेट माघार घेतली. म्हणजे आता इथे पक्षाने माघार घेतलेली होती, उमेदवाराने नाही. आणि त्यानंतर त्यांना दक्षिण मध्यमधून वंचितने उमेदवारी जाहीर केली. आता हे 9 लोकसभा मतदारसंघ असे आहेत जिथे वंचितच्या उमेदवाराने एकतर माघार घेतली, एकतर उमेदवारी रद्द करण्यात आली, किंवा एकतर उमेदवाराला पाठिंबा बदलण्यात आला, किंवा उमेदवाराने माघार घेतल्यानंतर उमेदवार बदलण्यात आला. त्यामुळं कुठेतरी सातत्याने प्रकाश आंबेडकर हे जे आम्हीच भाजपच्या विरोधात कठोरपणे लढतोय, आम्हीच जिंकणार आहोत, हे जे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत त्या नरेटिव्हला या 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये कुठेतरी धक्का बसण्याची शक्यता आहे. सातत्याने प्रकाश आंबेडकर यांच्यावरती भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येतो. प्रकाश आंबेडकर हे सुद्धा काँग्रेसवरती आरोप करतात की तुमच्यामुळे माझे उमेदवार पडतात, मला तुमच्यामुळे तोटा होत असतो. या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत एक आता चिंता उडवणारी बातमी जर कुठली प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी असेल तर या 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवाराची माघारी घेणं, उमेदवार बदलणं, उमेदवारी अर्ज रद्द करणं, आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकर त्यांच्या मतदारांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात, कशा पद्धतीने नरेटिव्ह सेट करतात हे सुद्धा प्रश्न आपल्यासमोर असणार आहेत. परंतु या 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रकाश आंबेडकरांचा लोकसभेचा प्लॅन फसलाय का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.